जय हिंद मित्रांनो, आज आपल्याला पाहायचं आहे नववी विज्ञान एमपीसी मधला कोणताही क्वेश्चन, एमपीएससी असो किंवा महाराष्ट्रामधली कोणतीही परीक्षा असो, त्यासाठी शालेय पुस्तक एकदम इम्पॉर्टंट आहेत. त्याच्याबद्दल आपण नववी विज्ञान मधला संपूर्ण एकदम जितकं जे जे मेन पॉइंट आहेत तितकंच घ्यायचं, आपल्याला दुसरं व्यतिरिक्त काही बी घ्यायचं नाही. जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आयएमपी आहेत तितकंच पाहूया. चला तर आपण पाहूया एकदम कोणकोणते आहेत. जे 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 महत्वाचं आहे मी त्याला आयएमपी केला तेच तुम्हाला सांगतो, दुसरं तर काय सांगायची गरज नाही. पहिल्या तसं तर सगळं पुस्तक वाचून काढा एक बार तुमच्या माहितीसाठी. पहिल्या धड्यात काय नाही ते महत्वाचं, दुसऱ्यामध्ये पण काय नाही, ऊर्जा ते एनर्जी दिले. हा इथं आहे एक वॅट. एक वॅट म्हणजे किती? एक वॅट म्हणजे किती दिले? एक वॅट म्हणजे 1 जूल. 1 जूल सेकंद. इथे हे पण लक्षात ठेवा, 1 वॅट 1 जूल सेकंद. इथं अश्वशक्ती. अश्वशक्ती म्हणजे अश्वशक्ती औद्योगिक क्षेत्रामध्ये शक्ती मोजण्यासाठी अश्वशक्ती. अश्वशक्ती त्याला हॉर्स पॉवर म्हणतात. हॉर्स पॉवर हे प्रचलित एककासाठी एक अश्वशक्ती. एक अश्वशक्ती. एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट. एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट. हे इथे महत्वाचं आहे. 1 किलो वॅट शक्ती. 1 किलो वॅट म्हणजे 1000 जूल. 1000 जूल प्रति सेकंद. प्रति सेकंद हे 1 किलो वॅट म्हणजे 1000 जूल प्रति सेकंद. एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट. हे लक्षात ठेवा. 1 किलो वॅट 1 किलो वॅट 1 किलो वॅट हवर बरोबर 3.6 इंटू 10⁶ जूल. हे आयएमपी आहे एकदम. कोणतीही परीक्षा असो तुमची हे पण विचारलं जाते. इथे शास्त्रज्ञाचा परिचय दिला आहे पेज नंबर 27 वर बघा. स्कॉटलंडचे वैज्ञानिक जेम्स वॅट बाबा यांनी 1736 ते 1819 यांनी वाफेच्या इंजिनचा शोध लावला. जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजिनचा शोध लावला. इंजिनाचा शोध लावला. वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला? जेम्स वॅट यांनी लावला. 1736 ते 1819 त्यांचा कार्यकाळ आहे. या शोधामुळे औद्योगिक क्रांती झाली. जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजिनच्या शोधामुळे औद्योगिक क्रांती झाली. जेम्स वॅट यांनी सन्मानार्थ त्यांच्या शक्तीच्या एककाला वॅट असे म्हणतात. त्याच्या एककाला वॅट असे म्हणतात. वॅट हे नाव देण्यात आले आहे. अश्वशक्ती या शब्दाचा वापर प्रथम जेम्स वॅट अश्वशक्तीचा जेम्स वॅट यांनी पहिल्यांदा त्यांनीच वापर केला. अश्वशक्तीचा वापर. एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट. हे एक महत्वाचं आहे. दुसरं काय नाही इथं. तिसऱ्या धड्यामध्ये जे जे महत्वाचं आहे तेच घेतले. फक्त एक बार मी मारून हे बाकीचं दुसरं काय नाही. आता चौथ्या धड्यामध्ये फ्रेंच प्रूस्ट जेएल प्रूस्ट यांनी सन 1794 मध्ये स्थिर प्रमाणाचा नियम आणला. स्थिर प्रमाणाचा नियम आणला. हे फ्रेंच शास्त्रज्ञ होते. त्यांनी 1794 मध्ये स्थिर प्रमाणाचा म्हणजे स्थिरचा नियम मांडला. दुसरं 1 ग्रॅम हायड्रोजन म्हणजे 1 ग्रॅम हायड्रोजन म्हणजे 8 ग्रॅम ऑक्सिजन. 8 ग्रॅम ऑक्सिजन म्हणजे हो, ते लक्षात ठेवा. दुसरं काय नाही.
शास्त्रज्ञाचा परिचय आहे इथं पण. तरी रिव्हिजन साठी सगळं पुस्तक एक बार वाचून काढा. अनुत्वान लॉजिए 1743 ते 1794. हे फ्रेंच शास्त्रज्ञ होते. फ्रेंच होते, यांनी पण फ्रेंचच होते. आधुनिक हे फ्रेंच शास्त्रज्ञ होते. त्यांना आधुनिक रसायनशास्त्राचा जनक असे म्हणतात. आधुनिक रसायनशास्त्राचा जनक असे म्हणतात. रसायनशास्त्राप्रमाणे जीवनशास्त्र व अर्थशास्त्र या क्षेत्रामध्ये त्यांनी भरीव कामगिरी केली. यांनी फ्रेंच शास्त्रज्ञ होते. खूप ऑक्सिजन हायड्रोजनचे नामकरण केले. ऑक्सिजन आणि हायड्रोजन चे नामकरण त्यांनीच केले. ज्वलनात पदार्थाचा ऑक्सिजनशी संयोग होतो हे सिद्ध त्यांनीच केले. ज्वलनात पदार्थाचा ऑक्सिजन संयोग होतो हे त्यांनी सिद्ध केले 1772 मध्ये. हे किती 1772 मध्ये त्यांनी केले. रसायन प्रयोगात अभिक्रियाकारके व उत्पादकाचे अचूकपणे वस्तुमान मोजण्याची पद्धती प्रथम त्यांनीच केले. पाणी व हायड्रोजन ऑक्सिजन यांच्यापासून बनलेले आहेत यांचा शोध त्यांनीच लावला. पाणी ऑक्सिजन आणि हायड्रोजन याच्यापासून बनले आहे हे त्यांनीच अनुत्वान वाजियर यांनीच केले. संयोगांना पद्धतशीर नाव दिले सल्फ्युरिक आम्ल, कॉपर सल्फेट इत्यादी. 1789 मध्ये इलेक्ट्रिकल ट्रान्स्टिक ऑन केमिस्ट्री हे आधुनिक रसायनशास्त्र पहिला ग्रंथ त्यांनीच लिहिला. 1789 मध्ये. कोणता? एलिमेंटरी ऑन केमिस्ट्री हे ग्रंथ त्यांनीच लिहिलेला. चला तर आता पुढे पाहूया. धनप्रभारित म्हणजे प्लस, ऋण प्रभारित म्हणजे मायनस. हे लक्षात ठेवा. प्रभारित हे मायनस, हे पण लक्षात ठेवा. पुढे रसायनशास्त्र हे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा ही पुणे येथे नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे येथे आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. CSIR हे पण पुण्यालाच आहे. 1950 साली त्याची स्थापना 1950 साली झालेली आहे. नॅशनल केमिकल लॅबोरेटरीची पुणे येथे स्थापना आहे याची. पुढे पाहूया. हे पण लक्षात ठेवा. हायड्रोजन म्हणजे H. मित्रांनो, व्हिडिओ जर नक्की तुमच्या थोडा सुद्धा महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हायड्रोजन H. हेलियम He. लिथियम Li. बेरिलियम Be. बोरॉन B. कार्बन C. नाइट्रोजन N. ऑक्सीजन O. फ्लोरीन Fl. निऑन N. सोडियम Na. मॅग्नेशियम M. आणि ॲल्युमिनियम Al. सिलिकॉन Si. हे सुद्धा लक्षात ठेवा. लोह हे आयर्न 2 3 अशी परिवर्तन. हे 54 पेज वरचं पण हे वाचून घ्या, थोडं महत्त्वाचं आहे. बाकी पुढे पाहूया. हे पहिले 5 झाले तर काय तितके महत्त्वाचे नाहीत. हे 5व्या धड्यातलं थोडं वाचून घ्या.
ते पीएच मापन करणे तर माहितीच असेल तुम्हाला. पीएच मापन करणे. सातवर उदासीन असते, इथे 14, इथे आम्ल असते, इकडे क्षार. नमकचं पीएच 7. दूध 6.4. पाण्याचं जल पाणी पीएच 7. रक्ताचं पीएच 7.4. आपली शराब देसी 2.4. टमाटर तुमचं मोठं टमाटर 4.5. आसू जडतोच नाही तू त्याचे आसू 4.8 ते 8.4. लाळाचं पण IMP आहे, लाळाचं पण लक्षात ठेवा. लाळाचं पीएच 6.5 ते 7.5 हे लक्षात ठेवायचं. कुठं सजीवांचा अभ्यास करण्यासाठी रॉबर्ट वॅटकर यांनी 1969 यांनी योजलेल्या पंचसृष्टी ही पद्धत यांनी मोनेरा प्रोस्टिटा कवक या सृष्टीचा अभ्यास करून केलेला आहे. इथे थोडं शैवाल आहे, आल्गी, हे मऊ व तंतुकरण हे पण लक्षात ठेवा. शरीर प्रामुख्याने मऊ व तंतुकरण असते. याचं की नवपुरुषांचं असं हे काय नाही, हे तितके इम्पॉर्टंट नाही, तरी हे एक बार वाचून घ्या. आठवा धडा उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव. 8वा धडा 88 पेज नंबर. हे तर सगळ्यात वाचून काढला तरी जण. लॅक्टोबॅसिलस जीवनातून दुधात लॅक्टोज हे पण वाचून घ्या. हे तितकं काही नाही महत्वाचं. हे इम्पॉर्टंट आहे. कोणत्या म्हणजे कशाचं कारण काय, कोणत्या कारणामुळे कोणता रोग होतो, जीवाणूमुळं का संपर्कात आल्यामुळं कुणाच्या, ते थोडं महत्वाचं आहे, ते पाहूया आपण. एड्सचं कारण विषाणूमुळे होतं. विषाणूमुळे एड्स झालेल्या व्यक्तीच्या शरीरात रक्त, वीर्य किंवा आईचे दूध याच्यामुळे हे प्रसारण होतं. इंजेक्शन व सुया पुन्हा वापरणे, सुरक्षित लैंगिक संबंध याच्यामुळे प्रतिबंध उपाय आहे. म्हणजे संबंध कोणासंग ठेवायचा नाही. कावीळ विषाणूमुळे होते. कावीळ पण विषाणूमुळे. दूषित पाणी पिल्यामुळे होते. दूषित पाणी, अन्न उघड ठेवणं ते त्याच्यामुळे होते प्रसारण. कावीळ. स्वच्छ गाळलेले पाणी प्यायचं, अन्न झाकून ठेवणे हे याचे प्रतिबंध उपाय. गोवर कांजण्या हे विषाणूमुळेच होते. विषाणूमुळे गोवर कांजण्या विषाणूमुळे. रोग्याशी संपर्क आला की त्याच्यामुळे होते गोवर कांजण्या. बर्ड फ्लू H7N9 विषाणूमुळेच होते. हे पण विषाणूमुळे. स्वाईन फ्लू H1N1 हे पण विषाणूमुळेच होते. हे पण लक्षात ठेवा. डेंगी ताप किंवा डेंगू हे पण विषाणूमुळेच होते. डास चावल्यामुळं, डासामुळं, दंश केल्यामुळे होते.
हे पण कुष्ठरोगी, हे पण जीवाणूमुळे कुष्ठरोग. कुष्ठरोग हा पण जीवाणूमुळेच. कॉलरा हा पण जीवाणूमुळेच. कॉलरा हा पण जीवाणूमुळेच होतो. हिवताप आदिजीव. हिवताप, मलेरिया हे काय आदिजीव. आधी डासाचा दंश, अस्वच्छता परिसर त्याच्यामुळे होते. केसातील कोंडा, नायटा, गज करणं, त्वचेवरील चट्टे, हे कवक किंवा रोगाशी व त्वचाशी संपर्क, स्वतःशी संपर्क त्याच्या परिसरांमुळे होतं. पेज नंबर 94 हे आता पाठच करून टाका. स्वच्छता राखणे. पुढं काय, भारतीय हवामान खात्याची स्थापना. तर आपल्या हवामान खात्याचा काही नसते अंदाज. ज्या वर्षी पाणी पडते त्या वर्षी काहीच पाणी पडणार, आणि ज्या वर्षी पाणी सांगणार त्या दिवशी नंतर सगळं नेऊन टाकत पडायला इतकं पाणी पडते. भारतीय हवामान खात्याची स्थापना. भारतीय हवामान खात्याची स्थापना 1875 मध्ये. 1875 मध्ये ब्रिटिशांनी शिमला येथे केली आहे. ब्रिटिशांनी शिमला येथे केली आहे. याची स्थापना शिमला येथे केलेली आहे. त्यांचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. त्याचं मुख्य हे भारतीय हवामान खात्याचं मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. पुणे येथे आहे. मुंबई, कोलकाता, चेन्नई, नागपूर, दिल्ली यांचे प्रादेशिक कार्यालय आहेत. मुंबई, पुणे, कोलकाता, चेन्नई, नागपूर इथे कार्यालय आहेत. संयुक्त राष्ट्रसंघातर्फे 23 मार्च 1950 रोजी जागतिक हवामान संघटना वर्ल्ड मेट्रोलॉजी ऑर्गनायझेशन या संस्थेची स्थापना केली आहे. इथं दळणवळण, अन्न सुरक्षा याची स्थापना. पुढलं पाहूया. 26 जुलै 2005 रोजी मुंबईत मोठी पूरस्थिती निर्माण झाली होती. या आपत्तीचे एक महत्वाचे कारण होते ते म्हणजे अयोग्य घनकचरा. कचरा कुठं बी कमाटा टाकून ठेवला तसं होतंय. ते पाणी पडलं की मग लोकांच्या घरांना शिरतंय, कुठं पण जाते, मग दारं बंद होते नाल्याचे. आता हे पहा, आपण जे कचरा निर्माण करतो त्याचं पाहूया आपण. भावा, व्हिडिओ जर आवडला, तुझ्या थोडं जर कामापुरता वाटला तर नक्की लाईक शेअर कर. केळ्यांची साल. केळ्यांची साल तिचे जीवन किती, म्हणजे निसर्गात किती काळ टिकू शकते, ते कालावधी किती सुमारे ते 3 ते 8 आठवडे. केळ्याची साल 3 ते 8 आठवडे राहू शकते. ते 3 ते 4 आठवडे, सॉरी 3 ते 4 आठवडे. कागदी पिशवी. कागदी पिशवी हे किती, 1 महिना. कपड्याची चिंदी. 5 महिने. लोकरीचे पाय मोजणे हे 1 वर्ष. लोकरीचे पाय मोजणे. मोजे 1 वर्ष. लोकरीचे. लाकूड 10 ते 15 वर्ष. 10 ते 15 वर्ष लाकूड. चांबडी बूट. चांबडी बूट 40 ते 50 वर्ष. 40 ते 50 वर्ष. जस्ताचे डबे. तुझ्या घरामध्ये डबे असतात की नाही, डबे जस्ताचे, डाळीचे डबे, ते 40 ते 50 वर्ष. 40 ते 50. ॲल्युमिनियम डबे 200 ते 250 वर्ष. विशिष्ट प्लास्टिक पिशव्या 10 लाख वर्ष. बघ, प्लास्टिक पिशवी घ्यायचीच नाही त्याच्यासाठी. प्लास्टिक
पिशवी, प्लॅस्टिक पिशवी कोणी जर देताना दिसले तर 5,000 रुपये दंड ठेवला शासनाने, लाख वर्ष, 10 लाख वर्ष. थर्मोकॉल कप, स्टायरोफोम अनंत काळ टिकते, स्टायरोफोम अनंत काळ टिकू शकते जमिनीवर. हे पण इथं पण महत्वाचं आहे. 109 पेज वरचं मेमरी, थोडी संगणकाची माहिती दिली आहे. रॅम, रॅमचं तुला लॉंग फॉर्म विचारलं आलं पाहिजे. रीड, रॅम, ऍक्सेस मेमरी, मेमरी. आता हे रोम, रीड ओनली मेमरी, रीड ओनली मेमरी. हे दोन्ही पण INT आहे. INT हे DOS हे पण DOS हे पण लक्षात ठेवा मित्रांनो. डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम. पुढं तर काय तिची माहिती काय नाही इम्पॉर्टंट, तरी पण थोडं. आता सपाट, सपाट किंवा काचेचा असा जे आरसा असते की नाही त्याच्या मागे लेप अॅल्युमिनियम किंवा चांदीच्या धातूचा परावर्तित लेप दिल्याने सपाट आरसा तयार होतो. अॅल्युमिनियम, अॅल्युमिनियम किंवा चांदीच्या धातूचा लेप त्यामुळं तयार. एक बार सगळं पुस्तक रिव्हिजन मारा, बाकी काय नाही. हे 5, 6, 7 धडा महत्वाचे आहे. पुढील हे एक महत्वाचं आहे. मानव कानाची ध्वनी. तू डीजे मध्ये नाचतोस, नाचू वाटत तितकं वाढेव आवाज, पण कानाची क्षमता पाहिजे, कान फुटून जाते, पडते. 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज, हे त्याच्यापेक्षा कमीच, 20 ते 20,000. काही प्राणी किंवा कीटक 25 सेंटीग्रेड पर्यंत ऐकू शकतात. 25 हर्ट्ज पर्यंत. लॅटिन भाषेत कार्बो, लॅटिन भाषेत कार्बो म्हणजेच कोळसा. हे पण लक्षात ठेवा. कार्बो म्हणजे कोळसा. हिरा, डायमंड लक्षात ठेवा. डायमंड, हिरा. भारतामध्ये प्रामुख्याने हिरा गोवळकोंडा तेलंगणा व पन्ना मध्य प्रदेश, गोवळकोंडा तेलंगणा व पन्ना मध्य प्रदेश येथे सापडतो. भारताप्रमाणे दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बेल्जियम, रशिया, अमेरिका या देशामध्ये हिरा सापडतो. लॅटिन भाषेत कार्बो म्हणजेच कोळसा. हे पण लक्षात ठेवा. एकेकाळी भारत हा कोहिनूर किंवा हिऱ्यामुळे प्रसिद्ध असणारा देश म्हणून ओळखला जातो. हा हिरा गुंटूर आंध्र प्रदेश येथे कुलगुरू खाणीमध्ये 13व्या शतकात सापडला होता. त्याचे वजन 186 कॅरेट इतके होते. मध्य प्रदेश मध्ये सापडला होता 13व्या शतकामध्ये. ग्राफाइट स्वरूपात, ग्राफाइट रशिया, न्यूझीलंड, अमेरिका, भारतात आढळते. ग्राफाइटचा शोध निकोलस, ग्राफाइटचा शोध निकोलस या शास्त्रज्ञाने लावला. निकोलस जॅक्स कॅन्टी या शास्त्रज्ञाने 1795 मध्ये या शास्त्रज्ञाने लावला. जे
एमपीएससीच्या किंवा कोणत्याही महाराष्ट्रातले एक्झाम असो त्या दृष्टिकोनातून इतकं महत्वाचं आहे. येता नवी विज्ञान मध्ये आता पुढं काही इतकं महत्वाचं नाही तरी एक बार सगळं पुस्तक रिव्हिजन मारून घ्यायला काय हरकत नाही. हे बायोगॅस यंत्रणामध्ये जनावरांचे शेण, पालापाचोळा हे आपल्या इकडे तसा महाराष्ट्रामध्ये जास्त इकडे नाही. 55 ते 60% मिथेन बायोगॅस मध्ये. बायोगॅस 55 ते 60% मिथेन. मिथेन उर्वरित भाग कार्बन डायऑक्साइड. हे वापरतात बायोगॅस हे वापरतात. सोयीच्या आधी ठरते शिवाय गॅस तयार होतो. हे 14वा धडा. सोडियम क्लोराइड साधे मीठ. सोडियम क्लोराइड NaCl हे सूत्र लक्षात ठेवा. सोडियम क्लोराइड NaCl. काही विशिष्ट प्रकारच्या खडकापासून मिठाची निर्मिती होते अशा मिठाला रॉक सॉल्ट असे म्हणतात. हायलाइट खनिज तसेच हिमालय रॉक सॉल्ट, सैंधव मीठ ही त्यांची काही उदाहरणे आहेत. या मिठाचा अनेक प्रकारच्या व्याधी निवारणासाठी उपयोग होतो. हे 11वा पदार्थ आपल्या वापरात हे पण लक्षात ठेवा. खाण्याचा सोडा हे पण तलाठीच्या भरतीला येते. खाण्याचा सोडा. खाण्याचा सोडा NaHCO3. खाण्याचा सोडा. खाण्याचा म्हणजे की धुण्याचा सोडा येणारच तिथे. कपडे धुण्याचा सोडा. खाण्याचा म्हणजे की धुण्याचा सोडा येणारच. आता एक आहे Na2CO3. Na2CO3 हे पण लक्षात ठेवायचं. बाकी मग पुढे काय तितकं महत्वाचं नाही. ओक ही वनस्पती आहे मित्रांनो. ओक ही वनस्पती आहे. आपल्या इथं मका. ओक ही वनस्पती एका पानामार्फत सुमारे 1,51,000 इतकं बाष्पोत्सर्जन करते. पाणी बाष्पोत्सर्जन करते. आपली एका एकर मधली मक्याची दिवसाला 11,400 ते 15,100 लिटर पाणी बाहेर टाकते. पानामार्फत पाणी बाहेर टाकते. ते पण लक्षात ठेवा. पुढे याच्यावर काही तितका जास्त येणार नाही क्वेश्चन. हे पण येणार. मध्यवर्ती चेतासंस्था ही मेंदू व मेरुज्ज यांनी बनलेली आहे. हे पण येते. मध्यवर्ती चेतासंस्था मेंदू व मेरुज्ज यांनी बनलेली असते. मध्यवर्ती चेतासंस्था मेंदू व मेरुज्ज यांनी बनलेली असते. पुढे काय आता हे प्रौढ मानवाच्या मेंदूचे वजन सुमारे 1300 ते 1400. प्रौढ मानवाच्या मेंदूचं वजन 1300 ते 1400 ग्रॅम इतका असते. चेतासंस्था झालं. हे पुढं काय महत्वाचं नाही. थोडं बघूया आपण. तरी एक वेळेस DNA लॉंग फॉर्म पण येऊ शकते. DNA डीऑक्सी रायबो न्यूक्लिक
शरीराचे मुख्यतः डीएनए ची बनलेली असते. इसवी सन 1869 मध्ये श्वेत रक्तपेशींचा अभ्यास करताना स्विस या शास्त्रज्ञाने फ्रेडरिक मिशर यांनी आम्लाचा शोध लावला. आम्ल याचा शोध लावला. प्रथम हे आम्ल फक्त केंद्रकातच सापडले म्हणून यांच्या नावात केंद्रक आम्ल न्यूक्लिक ऍसिड ठेवण्यात आले. पेशीच्या इतर भागातही आढळते. डीएनए चे रेणू विषाणू जीवनापासून माणसापर्यंत बहुतेक सर्व सजीवात आढळतात. हे रेणू पेशींचे कार्य करतात. वाढ व विभाजन, प्रजनन नियंत्रण करतात, म्हणून त्यांना प्रधान रेणू असे म्हणतात. डीएनए रेणूची रचना सर्व सजीवात सारखीच असते. 1953 मध्ये वॅटसन व क्रिक यांनी रेणूच्या रचनेचा प्राकृतिक तयार केला आहे. आता इथे गुणसूत्र पाहूया. सजीवांमध्ये गुणसूत्र पाहूया. खेकड्यामध्ये गुणसूत्र 200 गुणसूत्र खेकड्यामध्ये असतात. 200. मकामध्ये 20 गुणसूत्र असतात. बेंडकामध्ये 26 असतात. बटाटामध्ये 48 आणि मानवामध्ये 46 असतात. दोन जोड्या पडतात. 23. मानव पुरुष स्त्री. इतर माणसामध्ये XY आणि स्त्रीमध्ये XX असतो. जर XY असलं तर मुलगा होतो. आणि जर XX आलं तर मुलगी होते. मुलगा होणे माणसाच्या हातात, माणसाच्या नशिबात.